आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि यापूर्वी झालेल्या 2022 मध्ये 9 बालकांचा मृत्यू. म्हणजे नवजात बालकांच्या मृत्यूचं आता अमरावती सेंटर झालं काय? हे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल गरीब पोरांच्या जीवाशी खेळणारा हॉस्पिटल झालं काय, अशी परिस्थिती या 2 घटनांवरून दिसून येते. मागच्या वेळेस सुद्धा मी सर्वप्रथम मी येऊन सगळी पाहणी करून त्यावेळेस माहिती घेतली होती आणि शासनाने 2022च्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली आणि थोडी तरी यांना लाज लज्जा नाही की अद्यापपर्यंत 4 वर्ष पूर्ण होणे त्याचा अहवाल अप्राप्त आहे. म्हणजे चौकशी केवळ फार्स करायचा, चौकशी समिती नेमायची, दाखवायचा, 5-10 लाख रुपये 2-4-5 लाख रुपये द्यायचे आणि विसरून जायचे. ही या सरकारची आता म्हणजे एकूण पद्धत आहे. ही घटना ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं, सिलर. आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणले, कोणी खरेदी केले? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढंच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावे, जे चांगल्या कंपनीचे, हॅमिल्टन नावाची कंपनी आहे, जगात उत्कृष्ट कंपनी आणि त्यांचे व्हेंटिलेटर आहेत. कधी अशा घटना घडलेल्या नाहीत त्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात. पण हे सिलर नावाची कंपनी आणून, यांचे व्हेंटिलेटर आणून हे पुरवले जातात. हे निकृष्ट दर्जाचे आहेत, वारंवार घटना घडली जातात. कोणी म्हणतात की हे पीएम केअरच्या ह्याच्यातून पुरवले गेले. त्यावेळेस 1.5 लाख काहीतरी व्हेंटिलेटर त्यावेळेस पुरवले गेले. म्हणजे एकाच माणसाने केले. होऊ शकते कोणीतरी जवळचा मित्र असेल त्यांनी पुरवठा केले असेल. पण आत्ताच्या नवीन हॉस्पिटलमध्ये पुरवठा झालेले व्हेंटिलेटर हे मला हक्कींनी खरेदी केल्याची माहिती मिळते. 2 गोष्टी लक्षात घेण्यासारखं आहे की याला उद्या 3 समित्या नेमले. मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, आरोग्यमंत्री, संचालकांनी वेगळी समिती, उपसंचालक कलेक्टर वेगळी समिती नेमतो. त्या फार्स कशाला करताय? त्या मुलांचा जीव गेला, ते आक्रोश पाहिला आम्ही. त्या आईंचा आक्रोश पाहिलाय, वडिलांचा आक्रोश पाहिलाय. आणि ह्याला या घटनापासून, हे वारंवार होणाऱ्या घटनापासून सरकार काही धडा घेणार आहे की नाही? खरं तर ही जबाबदारी कोणाची, कोणावर जबाबदारी फिक्स करणार? याचा तुम्ही मॉकड्रिल का झालं नाही, टेस्ट का झाली नाही, हे हॉस्पिटल हँडओव्हर करून घेताना, हस्तांतर करताना या सर्व गोष्टीची चौकशी का केली गेली नाही? आणि ते कॅब सुद्धा आणि फायर ते तर आहेच. ह्या एवढ्या म्हणजे आपण हे फार स्मोक डिटेक्टर जे आहे त्याचं टेस्ट करायलाच पाहिजे. स्मोक डिटेक्टरचं टेस्ट झालं नाही, त्याची कॅप उघडली नाही, कॅप प्लास्टिकची. त्यामुळं ते कॅप न उघडल्यामुळं, त्याची टेस्टिंग झालं नसल्यामुळं ऑटोमॅटिक ते स्प्रिंकलर सुरू झाले नाही. बरं, हे जे काही इलेक्ट्रिक फिटिंग झाली याचं सुद्धा ऑडिट व्हायला पाहिजे, वायरचं ऑडिट व्हायला पाहिजे. ते वायर कुठल्या दर्जाचे? कारण हॉस्पिटलमध्ये आणि विशेष करून ज्या नवजात बालकांना ठेवलं जातं इकडे ह्या सगळ्या तपासणी करूनच इकडे मुलं ठेवली जातात. परंतु ना इलेक्ट्रिकच्या डिपार्टमेंटची चौकशी, इलेक्ट्रिकचं ऑडिट झालं, चौकशी झाली, ते कुठल्या दर्जाचा वायर वापरला आहे, कुठले स्विच वापरले, कोणते वापरले. ते आजकाल काय झालं की ब्रँडेड कंपनीच्या नावानं शिक्का मारून सगळे डुप्लिकेट वापरले जातात. वायर सुद्धा कमी दर्जाचे वापरले जातात. फायर ऑडिट 21ला संपल्यानंतर, खरं म्हणजे फायर ऑडिट 21 ऑगस्ट संपतोय, त्याच्या अगोदर ही घटना घडली. मला वाटतं कोणत्या आपला त्यानंतर खरं तर फायर ऑडिट 90 दिवसाच्या पूर्वी, मुदत संपण्याच्या 90 डेज पूर्वी ते करून घ्यायला पाहिजे. पण झोपून राहिली यंत्रणा. आज हे सांगतात सीएस त्यांची जबाबदारी, पीडब्ल्यूडी यांची.
त्या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, म्हणजे जबाबदारी फिक्स होईल. काय खेळ लावलाय काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? आणि ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची. हे सांगतात की पीडब्ल्यूडीने आम्हाला हे करताना दिलं नाही. मग शेअर्सनी कसं काय हँडओव्हर करून घेतलंय? आणि पीडब्ल्यूडीनी ज्यावेळेस हे दिलं, पत्र दिला, आयुक्तांनी पत्र दिलं कमिशनरनी की यांचं ऑडिट करून घेतलं पाहिजे. मग त्यावेळेस हे सगळे झोपले होते काय? आणि काय करत होते सगळे लोक? एखाद्या घटनेमध्ये परवा 3 मुलांना साप चावल्यामुळे आदिवासी मुलांचा मृत्यू झाला जपतलाईला. त्या संस्था चालकावर गुन्हा दाखल केला. आज ही घटना, हे हॉस्पिटल कोणाच्या अधिकारात चालतात? आरोग्यमंत्र्यांच्या. याचे ट्रस्टी कोण? मंत्री. मग ह्यावर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? आजपर्यंत केवळ चौकशी. ना पालकमंत्र्यांचा पत्ता आहे, ना कोणत्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पत्ता आहे. केवळ सांगतायत आम्ही मदत करू. काही सांगितलं काल सत्ताधारी पक्षांनी त्या परिचारिकेला बिचारीला मदत करून, नर्सला. अरे मारणारे तुम्ही, मदत करणारे तुम्ही, 5 लाख रुपये देतो म्हणून सांगताय. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूरमध्ये झालेली घटना आणि ह्या संपूर्ण घटना बघता मला आरोग्यावर सरकार गंभीर नाही. यांना फक्त आणि फक्त आहेत पैसे ते कुंभमेळ्यावर घाला. लोकांचे जीव आहेत, गेले काय, राहिले काय? माझी एवढीच मागणी आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आत हा चौकशी अहवाल पुढे आला पाहिजे. जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जबाबदारी फिक्स केली गेली पाहिजे आणि पूर्ण माहिती रोज अपडेट या विभागाने दिली पाहिजे की आज बाकीची बालकं इतर खाजगी रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची काय स्थिती आहे. माझ्याकडे दुसरीही माहिती आहे, पण ती माहिती पुन्हा माझ्याकडे माहिती आल्यानंतरच अधिकची आणि ऑथेंटिक माहिती आल्यानंतरच मी त्यावर बोलू शकेल. पण इथे जो गोंधळ चालतो या हॉस्पिटलमध्ये तो फार मोठा गोंधळ आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर बालक ज्या ठिकाणी ठेवला जातो तर टॅगच्या संदर्भात सुद्धा लावताना गोंधळ आहे अशी माहिती आहे. पण मी आता अधिकृत सांगणार नाही. ते माहिती माझ्याकडे येते आहे आणि ते आलीच तर हा म्हणजे आरोग्य यंत्रणेमध्ये एक विस्फोटक परिस्थिती त्यातून निर्माण होणार आहे. पण आपल्याला एवढं की जुना अहवाल काय आहे, तो कधी देणार, काय घोळ झालाय त्याच्यातून ते कधी प्रसिद्ध करा आणि नवीन या सगळी चौकशी 8 दिवसाच्या आत करून आत्ता त्यावेळेस सीएस तेच, आत्ताचे सीएस हेच, त्यावेळेचा सिलेंडर आपला व्हेंटिलेटर तोच होता त्याच कंपनीचा, आत्ताही स्फोट झालेला व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा. हा काय योगायोग आहे काय? असं कसं होऊ शकतं? आणि त्यांना काय एवढं प्रेम आहे? 5-6 वर्षापासून त्याच माणसाकडे सगळा कारभार द्यायचा. आणि बाकीचे जी घटना घडल्यानंतर त्यावेळेस ते इन्चार्ज होते. आता इथे आहेत. हे सगळ्यामध्ये चौकशी कोणावर फिक्स करणार आपला जबाबदारी? म्हणून मला हे सगळे बघताना परिस्थिती यातून एक नक्की आहे की आरोग्यामध्ये अनास्था आहे. आरोग्याच्या संदर्भात सरकारची उपेक्षा आहे. गरीब आता पाहिलं तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये इथे मंजूर झाला, जागा फायनल होत नाहीये. मेडिकल हे सगळे हॉस्पिटल त्याच्या अंडरमध्ये गेले असतील. तो एक आमदार म्हणतो इकडे पाहिजे, दुसरा आमदार म्हणतो तिकडे पाहिजे. त्यांच्या जमिनी ज्या ज्या भागात आहेत त्या भागामध्ये तो मेडिकल कॉलेज घेऊन जायसाठी 2 वर्षापासून लफडं सुरू आहे, स्पर्धा लागली आहे. अरे काय गंमत चालली काय? तुम्हाला आरोग्यामध्ये सुधारणा करायची आहे, ते आलेलं मेडिकल कॉलेज लवकरात लवकर बांधून सुरू करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जमिनीचे भाव वाढवून घ्यायचे आहेत? हा आरोग्य लोकांच्या गरिबाच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. अरे लोकप्रतिनिधी म्हणून थोडी तरी लाच ठेवा तुम्ही.